विधानसभा निवडणुकीत यंदा महाराष्ट्रात मोठी रंगत येणार आहे। याचं कारण म्हणजे प्रथमच महायुती व महाविकास आघाडीतील 6 प्रमुख राजकीय पक्ष मैदानात आहेत। त्यांच्यानंतर तिसरी आघाडी, मनसे वंचित आघाडी यासारखे पक्षही स्वतःची ताकद आजमावण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे अनेक मतदारसंघातील पारंपरिक पक्षांची उमेदवारांची गणितं बिघडण्याची शक्यता आहे। मात्र महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहेत की कुणाचीही लाट आली किंवा वारं कितीही फिरलं तरी या मतदारसंघांनी आपला पाया भक्कमच ठेवलाय। सातारा जिल्ह्यात अशाच एका मतदारसंघाची रंजक कहाणी आज आपण मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समीक्षा। सातारा जिल्हा हा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या काळापासून काँग्रेसचाच बालेकिल्ला होता। मात्र मागील 25 वर्षात काँग्रेसमधून फुटून नव्या स्वरूपात अस्तित्वात आलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं या जिल्ह्यात आपले पाय भक्कमपणे रोवले आहेत। मात्र तरीही दक्षिण कराड हा असा एक विधानसभा मतदारसंघ आहे जिथं काँग्रेसशिवाय अजून कुणालाही मतदारांनी शिरकाव करू दिलेला नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ म्हणून त्याची अलीकडची ओळख आहे। गेली 10 वर्ष पृथ्वीराज बाबा इथून निवडून येत आहेत, परंतु हा मतदारसंघ पृथ्वीराज बाबांच्याही आधीपासून 2 नावांमुळे राज्यभर परिचित आहे। ती नावं कोण आहेत, त्यांची कारकीर्द काय आहे, पाहूयात। कृष्णा काठचा समुद्र भाग अशी दक्षिण कराड मतदारसंघाची ओळख आहे। महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 वर्षात आणि त्यापूर्वीच्या 8 वर्षात अशा एकूण 73 वर्षात या मतदारसंघातून फक्त 3 आमदार विजयी झालेत। काय आश्चर्य वाटेल ना? होय, 1952 पासूनच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघानं आतापर्यंत फक्त 3च आमदारांना निवडून दिलं आहे। ती नावं आहेत यशवंतराव मोहिते, विलास काका उंडाळकर आणि पृथ्वीराज बाबा चव्हाण। महाराष्ट्र राज्याची स्थापना होण्याच्या आधीही 1952च्या निवडणुकीत व 1957 मध्ये यशवंतराव मोहिते हे शेतकरी कामगार पक्षाकडून दक्षिण कराड मधून विजयी झाले होते। नंतर 1962, 67, 72 व 78 या 4 निवडणुका मोहिते यांनी काँग्रेसकडून जिंकल्या। मंत्रिमंडळातही त्यांनी एक कार्यक्षम मंत्री म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवला होता। यानंतर काँग्रेसनं विलासराव पाटील उंडाळकर यांना 1980 पासून मैदानात उतरवलं। त्यांनीही पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत 1980, 85, 90, 95, 99, 2004, 2009 अशा 7 निवडणुकांमध्ये विजय मिळवला। यानंतर केंद्रात मंत्री असलेले काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना 2010 नंतर पक्षानं राज्यात अचानक मुख्यमंत्री म्हणून पाठवलं। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या चव्हाणांना ही लॉटरी लागली होती। सुरुवातीला ते विधान परिषदेवर गेले, मात्र 2014च्या विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी पृथ्वीराज बाबांनी दक्षिण कराड हे आपलं होम ग्राउंडच निवडलं। 2014 व 2019 अशी 2 टर्म पृथ्वीराज बाबा इथून निवडून आले आहेत। आता 2024 मध्येही तेच काँग्रेसचे उमेदवार राहतील, यात काही शंकाच नाही। म्हणजेच 6 वेळा यशवंतराव मोहिते, 7 वेळा विलास काका उंडाळकर व 2दा पृथ्वीराज बाबा असे 3च आमदार 73 वर्षात या मतदारसंघांनी पाहिले आहेत। विशेष म्हणजे यापैकी मोहिते व उंडाळकर या दोघांनाही मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, तर पृथ्वीराज बाबा यांनी तर थेट मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजवली। खरं तर 7 वेळा निवडून आले तरी उंडाळकरांना पृथ्वीराज बाबांसाठी मतदारसंघ सोडायचाच नव्हता। म्हणूनच जेव्हा 2014 मध्ये पक्षानं बाबांना उमेदवारी दिली तेव्हा उंडाळकरांनी थेट बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती। भाजपकडून डॉक्टर अतुल भोसलेही मैदानात होते। त्यावेळी राज्यात भाजपची लाट होती, मात्र तरीही काँग्रेसच्या मतदारांनी पंजा हाती घेऊन लढणाऱ्या पृथ्वीराज बाबांनाच विजयी केलं। चव्हाण यांना 76,000 मतं पडली, बंडखोर उंडाळकरांना 60,000 तर भाजपच्या भोसले यांना 58,000 मतं मिळाली। काँग्रेसची सत्ता आली तर दुसऱ्यांदा पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होतील या अपेक्षेनं कराडकरांनी कौल काँग्रेसलाच दिला, पण सत्ता युतीची आली। 2019 मध्येही पृथ्वीराज चव्हाणच काँग्रेसचे उमेदवार होते। तेव्हाही विलास काकांचा मुलगा उदयसिंग उंडाळकर मैदानात उतरले होते, तर भाजपकडून डॉक्टर अतुल भोसले दुसऱ्यांदा नशीब आजमावत होते। मात्र मतदारांनी पृथ्वीराज बाबांवरच विश्वास कायम ठेवला, त्यांना विजयी केलं। मात्र यावेळी बाबा व भोसले यांच्यातील मतांचा फरक 9,000पर्यंत कमी झाला होता। 2014 मध्ये तो 18,000 होता। म्हणजेच काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपला मानणारा वर्ग हळूहळू का होईना वाढत असल्याची जाणीव भोसलेंना होऊ लागली होती। म्हणूनच राज्य व केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणून त्यांनी अनेक विकास कामं करण्याचा सपाटा सुरू ठेवला।
मतदारसंघ बांधणीचा हा त्यांचा प्रयत्न होता. आता 2024 मध्ये डॉक्टर अतुल भोसले तिसऱ्यांदा दक्षिण कराडमधून आपलं नशीब आजमावत आहेत, तर पृथ्वीराज बाबाही हॅट्रिकसाठी मैदानात उतरणार आहेत. आता हे पाहणं औत्सुक्याचं आहे की कराडकर मतदार अजून 5 वर्ष बाबांच्या रूपानं पुन्हा तोच आमदार कायम ठेवतात, की 2 टर्म लढून अपयशी ठरलेल्या अतुल भोसलेंना पुन्हा संधी देतात. ते निकालानंतरच कळेल.